काय म्हणले? ते विंडोवर चौकशी केली मी, म्हणाले ट्रॅफिक सुटले, आता गाड्या येतील लवकर. काय राव, 4 चहा पिऊन झाले, वडापाव पण खाल्ला उगाच. हो ना यार, 68 रुपीज झालेत. एवढ्या पैशात आपण ख्याली पुलावला गेलो असतो, 8 रुपये वाचले पण असते. जायचं का? चल ना, तूच म्हणली ना मग अशी, तो टँकर उलटलाय तसाच आपला प्रॉब्लेम आहे. माझा तो टँकर तिकडनं काढायला एक पैलवान किंवा एक सुपरमॅन चालन का? जितकी जास्त माणसं जमणार आहे तितकं लवकर टँकर निघणार आहे तिकडनं. काय पटतंय का? हो. मग चल ना, पटकन टँकर साफ करून सुसाट नेऊ गाडी आपली. काय? मी फोन करून माझ्या स्टाफला कळवते मला महिनाभर यायला जमणार नाही म्हणून. मी पण माझ्या मायला फोन करून सांगते की मी येत नाही, मी इथंच थांबते म्हणून. हा, हॅलो. हा शिंदू, मी नाही. काय झालं? रडती का शिंदू? तू रडू नको. नाही ना, रडू नको. मला सांग काय झालंय. तू रडायचं थांब. रडू नको तू अजिबात. हा, मला सांग, मी येते तिकडं. तिला मला सकाळपर्यंत कळ काढ, मी पोचते. येते, मी येते. काय झालं? मला घरी जावं लागल. काय झालंय? काय? माझ्या मायनं आमचं घर घाण ठेवलं होतं. पोरींच्या शिक्षणासाठी पैसे लागतात म्हणून, पण पैसे परत देता आले नाहीत. जप्ती लागली घरावर. तू 2 टँकर पलटी झाले का सावी? 2 पैलवान सुद्धा आहेत ना. मला घरी जावं लागेल. हो, तुझी तिथे गरज आहे. आय कॅन अंडरस्टँड. तू जा बिनधास्त. मी लवकर येते तिकडनं. पण तवर तू. तवर काय? आमचे ते येडे आहेत ना, त्यांची काळजी घ्यायची ना. आणि त्यांना आपलं मानून तुम्ही सगळं तिकडे छान करा. आणि काळजी नाही घेतली तर 200 रुपयाचे बुक्के मारशील का? हे घे. मग आणि सायरसने मिळून पैसे सेव्ह केलेत माझ्यासाठी. तुला लागतील अडीअडचणीला, काढ ह्याच्यातले पैसे. अगं नाही नाही, नको नको. आत्ता म्हणालीस ना, तुझी माणसं माझी समज. तुझी आई माझी आई, तुझी बहीण माझी बहीण. मग हिशोब काय झाला? माझी मम्मा तुझी मम्मा. आईचा फोन आला होता. मागच्या महिन्यात मी तिला पैसे पाठवू शकले नाही म्हणून जरा कमी पडतायत. ये बाई, टेन्शन काय आहे? हे 2000 रुपये, 2400 टोटल. किती शाळांच्या फिया भरायचं भरू दे. आईला टेन्शन नाही पाहिजे, उद्या पाठवून दे. माझ्या मम्माने तुझ्यासाठी सेव्ह केलं असं समज. हे घे. हे ग, जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा परत कर. ठेव. टँकर निघाला ना, गाड्या येतील आता. माझी गाडी आली.
काय? तुमच्याकडे सख्खी आहेत, माझ्याकडे पक्की आहेत. माझी फॅमिली, माझी माणसं. जिंदगी. दीदी डोंट वरी. मी सावीला सांगितलंय ती येते तुमच्या रूम मध्ये झोपायला. Why so serious? Just be serious. I know, वाईट होता जोक. तू का पण अशी टेन्शन मध्ये आहेस? कोण दीदी? आनंदी नाव आहे तुझं, आनंदी. याचा सॅडनेस तुला सूट नाही करत. चिल यार, डोंट वरी. सावी पण आली आता. आणि टेल यू, सावी एकदम प्रो आहे या गेम मध्ये. आपलं हे हॉटेल आहे ना अख्खं, असं कस्टमर्सनी खचाखच भरेल बघा. हे हॉटेल कस्टमर्सनी कधीच भरलेलं नव्हतं, माणसांनी भरलेलं होतं. जीवाभावाची माणसं. आणि आता कस्टमर झाले की ओकं बोकं वाटेल की काय याची भीती वाटते. होली मोली, हे काय? हे चमची कार्टून माणसं. हो, बघ, तुला पप्याला आणि मुक्ता दीदीला मी ऑलमोस्ट ओळखतो. आय मीन ऑलमोस्ट. बाकीचे चेहरे आज पहिल्यांदा बघतोय. सही आहे. यू नो व्हॉट, फॅमिली फोटो कमी, असं मल्टिपल फ्लेवर्सच्या आईस्क्रीमचं फॅमिली पॅक जास्त वाटतंय. कोण आहे ती माणसं? ही खरीखुरी नाहीये, म्हणजे ही अशी नाहीये, ती आचरटपणा आहे उगाच यांचा. ओके, सो फनी ना. 25 वर्षांनी माझे डॅडा भेटले, ते पण फोटोत. आणि आता ही माणसं भेटतात, ती पण फोटोतच. भेटशील ना, भेटशील तू यांना. या वन डे. हे हा यातले बाबा कोण आहेत? हे एवढे एकदम सिरियस वाले. हा हा आमचा गौरव. गुड वन. या मॅग्नेटमुळे आज तुम्ही माझ्याकडे ओढले गेले आहात, पण हेही लक्षात ठेवा की उद्या या मॅग्नेटमुळेच पैसा तुमच्याकडे ओढला जाणार आहे. या मॅग्नेटच्या वापराने तुमचं ब्लड प्रेशर कमी होणार आहे, पण हे मॅग्नेट विकून जे लाखो करोडो रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहेत, त्याचं काय करायचं? हे प्रेशर वाढणार आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, हे मॅग्नेट विकत घ्यायचंय आणि जोडायचे 3 नवीन मेंबर्स जे या मॅग्नेटचा लाभ उठवतील तुमच्यासारखाच, आणि आणखी 3 मेंबर्स शोधतील जे तुम्हाला लाखो रुपये मिळवून देतील. कारण लक्षात घ्या, हेल्थ इज वेल्थ. ओ, हीच गौरव. ओके. ओली मोली. अरे कोण आहे हा? पॉलिटिशियन वगैरे आहे का? नाही रे, चे. पण बोलायला लागला ना तर असं वाटायचं की मोठमोठे विचारवंत याच्यासोबत सकाळी नाश्ता करायला बसत असतील. तू आत्ताच्या माझ्याबरोबर आंटीकडे चल आणि तिला सांग, नाही तर माझी नोकरी जाईल. तू हरवला टफी असं सांग तिला. मी माझ्या सख्या आंटीकडे पण जात नसतो. एक्सक्यूज मी. हे पाणी प्या. काय? हे पाणी प्या. ताण लागलीच होती. गुड. तुम्ही हे सगळं प्या, तुम्हाला याची जास्त गरज आहे. का? हे काय? नमस्कार, मी गौरव, आजचा तरुण उद्याचा उद्योजक. वाव, तुमच्या लक्षात आलं असेलच, हे मॅग्नेटिक पाणी नुसतं एक घोट प्यायलं किंवा नुसतं हातात धरलं तर तुम्ही ऑलरेडी केवढे शांत झालायत. आता विचार करा, हे मॅग्नेटिक पाणी 2 ग्लास 2 वेळा प्यायलं तर काय होईल? शू लागेल. गुड वन, गुड वन. निघा. काय निघा? काय पुढं निघा? तू पण चालायचंय सोबत. आधी त्या आंटीला पाणी पाजायचं, मग तिचा राग शांत करायचा, आणि मग तू तिला सांगायचं तुझ्यामुळे टपी हरवला, नाही तर माझी नोकरी जाईल. घरी जा. तेच करणार होत आपण. चल. अरे कशी? अरे ही मुलगी. अरे काय? अरे येतोय, मी पण येतोय यार मला. येस. सगळ्या मोठमोठ्या लोकांची, मोठमोठ्या विचारवंतांची पुस्तकं वाचली आहेत. अच्छा. वाचली नाहीयेत, फक्त अशी खाल्ली आहेत. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत ना काहीतरी थिअरी असते याची. वाव. दिस इज लाईक असं जनरल नॉलेजचं दुकान आहे एकदम. म्हणजे सॉक्रेटिस का चाचा, कार्ल मार्क्स का भतीजा काइंड ऑफ. काय करतो काय? गुड वन.
म्हणजे अरे त्याची स्टाईल आहे. ओ ओके. पक्का बिझनेसमन आहे तू. ए आत नाही का तुमच्या खोलीच्या दाराच्या वर लिहिलंय बघ, आजचा तरुण उद्याचा उद्योजक. ते त्यांनीच लिहिलंय स्वतः. ओ आय सी. तो स्वतःचं नाव असंच सांगायचा एकेकाळी. एक सेकंड, एकेकाळी म्हणजे? हो म्हणजे एकेकाळी तो बिझनेस करायचा मॅग्नेटिक वॉटरचा. सिरियसली? दॅट साऊंड्स रिअली एकदम जादुई वगैरे. मॅग्नेटिक वॉटर. हो रे, असंच वाटायचं त्याला. कुठल्याही गोष्टीवर एकच इलाज, मॅग्नेटिक पाणी. जो दिसेल त्याला त्या बाटलीत घालण्याचा प्रयत्न करायचा. मॅग्नेटिक वॉटरच्या बॉटलमध्ये? सिरियसली? माझ्याकडे एक असं प्रॉडक्ट आहे जे वापरल्यानंतर तुम्ही शीर्षासन करून पाणी प्यायलात ना तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. खरं सांगतोय. फार अमेझिंग रिझल्ट आहेत त्याचे. प्रॉडक्ट बद्दल काहीतरी बोलत होतास ना मग अशी. मॅग्नेट. हा त्याचं काय अरे काय ते बघायला घ्यायला आवडेल मला खूप. रिअली ते प्रॉडक्ट मी घेईन, पण आता नाही, महिन्याभरानंतर. तू हे ठेव जरा. सर 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 अहो मला माहितीये तुम्ही पैसे द्याल, ऍडव्हान्स नको. नाही ऍडव्हान्स नाही, कार्ड देतोय माझं मी. अच्छा ओके. त्याच्या डेडिकेशन साठी बॉस ग्रँड सॅल्यूट. क्या बात आहे यार. मस्ट बी अ बिग नेम ना, असं बिझनेस वगैरे करून खूप पैसे कमवले असतील ना, है की ना? कसलं काय, मॅग्नेटिक वॉटरवाली कंपनी त्याच वॉटरमध्ये बुडाली. म्हणजे मॅग्नेटिक वॉटरमध्ये खयाली पुलाव शिजत घातल्यानंतर. पण हा सगळा गमतीचा भाग सोडता त्याच्याबद्दलची ना एक सत्य परिस्थिती. हे खयाली पुलाव हे हॉटेल उभं करण्यासाठी जे काही पैसे लागले ना ते त्यांनी स्वतःच्या जीवावर कमावले, स्वतःच्या जीवावर मिळवले. हे येतं मला जे अजून तुमच्या कोणाच्या डोक्यात सुद्धा आलेलं नाहीये. मुक्ताई, बेरीज वजाबाकी जी तुमच्या गावाकडच्या शाळा मास्तरांनी तुम्हाला शिकवली पण तुम्हाला कधी महत्वाची वाटलीच नाही. पप्या शेठ, प्लॅनिंग, ऐन वेळेला जुगाड करून कामं धकून नेणाऱ्या तुम्हाला जे कधी कळलंच नाही. आणि हो शायर साहिल, हिशोब जो तुमच्यासारख्या मस्त जगणाऱ्या माणसाने कधी मांडलाच नाही. आणि परिराणी व्यवहार जो तुझ्या बाबूने तुला कधी करूच दिला नाही. साफसफाई, डेकोरेशन हे सगळं चांगलंच आहे, पण तेवढ्याने हॉटेल उभं राहत नाही. धंद्याला भांडवल लागतं. कुठून आणणार आहात? मी आणि माझे 5 मित्र मिळून एक रेस्टॉरंट उभं करू पाहतोय. या रेस्टॉरंटसाठी मला तुमच्या कंपनीकडून 3.5 लाखाची 1 हँडेड रक्कम हवी. पण ही सगळी रक्कम मी तुम्हाला पुढच्या काहीच महिन्यात तुमच्या व्याजासहित परत करीन, ही माझी गॅरंटी. 4 महिने 3.5 लाख रुपये सोडून दे. 1.5 वर्ष घे, 15 लाख देतो, विदाउट इंटरेस्ट परत कर. सर मला खरंच एवढं अपेक्षित नव्हतं. तुला बघून मला माझ्या तरुणपणाची आठवण झाली. आय लाईक यू माय बॉय. आय सिम्पली लाईक यू. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे हा गौरव असा एकदम सिरियस, अजिबात भंकस न करणारा, असा एकदम फोकस्ड असणार, राईट? पण हा आपला पप्प्या असं टाइमपास करणाऱ्या माणसावर त्याचं कसं काय जमायचं? आय थिंक दोघांचे काहीतरी सॉलिड किस्से आहेत, राईट? ऐक ना, तुला ते टॉम अँड जेरी नावाचं कार्टून माहितीये? या दीदी, आपल्या जनरेशन मध्ये एक जण असं नाहीये ज्याला टॉम अँड जेरी माहित नाहीये. प्लीज. खरंय. तर पप्प्या आणि गौरव सेम टू सेम टॉम अँड जेरी सारखे. म्हणजे पप्प्या काहीतरी खोड्या काढायचा आणि त्यावर गौरव इतका चिडायचा, हे ठरलेलं असायचं त्यांचं आणि हे चालूच असायचं. पप्पा इज एपिक. हिरवा म्हणजे माझा, लाल म्हणजे तुझा. हिरवा म्हणजे माझा, लाल म्हणजे तुझा. किती वेळा सांगायचं? भाई तू गजनी आहे का? तुला लक्षात राहत नाही का आपल्या डोळ्याचा कलर डिस्प्ले गेलाय?
त्यासाठी आपण एका ब्रशवर रबर बँड लावून ठेवला होता, पण रबर बँड लावलेला आपला आहे का रबर बँड नाही लावलेला आपला ते विसरलो ना. माझा टाय कुठे ठेवलाय? टाय नाही, आता नाही सापडणार तुला. का? साहिल आतमध्ये ना, मग बादली सुद्धा आतमध्ये. मग तुझा टाय आणि माझ्या चड्ड्या बादलीत आहेत, भिजवत घातलेत. तू चिटिंग करतोस. चिटिंग नाही, चिटिंग आहे. मला आत्ताच आत्ता वाळवून पाहिजे माझा टाय. अरे देतो बाई, तू चड्डी घातली नाहीस तरी चालेल, मला टाय घालायचा आहे, कळलं? तू आता सरळ बाई बरं. अरे 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 बाई, तू ना मागच्या जन्मी कुत्रा असणार आहे. म्हणजे तू प्रामाणिक आहे, ती तुझी क्वालिटी आहे, पण तू बोलतो सुद्धा कुत्र्यासारखा. काय म्हणायचं तुला? काय म्हणायचं तुला? मी भुंकतो नाही बाई, कुत्र जेव्हा 2 मिनिटं भुंकतं ना, तेव्हा ते एकच वाक्य बोललेलं असतं. म्हणजे याचा अर्थ नाही. पण गौरव असं बाहेरून कितीही प्रॅक्टिकल रोबो वाटत असेल ना, तरी तो आतून असा हळा मासाचा माणूस आहे. नाउ लेट मी गेस, त्याचा बाप ना कोणीतरी असा बडा बिझनेसमॅन असणार, ज्यांनी यांना सांगितलं असणार की घरातून बाहेर पड, स्वतःला प्रूव्ह कर, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, है की नाही? क्या हुआ दीदी? नाही, त्याचे बाबा आणि तो जरा अवघड प्रकरण होतं. मगाशी ती मुलगी म्हणाली की या हॉटेलसाठी तू 15 लाख रुपये जमा केलेस. खूप बरं वाटलं. आणि गौरव, तू हे हॉटेल उघडतोयस, खूप मोठी झेप आहे. मला माहिती आहे तुला आवडणार नाही, पण तरी जर तुला काही मदत. बाबा प्लीज, तुम्हाला माहिती आहे मी तुमची मदत घेणार नाही. बाबांशी जेव्हा भांडण झालं, असा एक बॅग घेऊन बाहेर पडलो होतो. ठरवलं होतं बिझनेसमॅन व्हायचं. झालो की आपण नाही का मिस्टर अधिकाऱ्यांशी भांडलो होतो. माझात म्हणलो होतं आम्ही हॉटेल उघडणार, 1 रुपया नव्हता आपल्याकडे. झालंय आपलं हॉटेल. आपण ना आपल्या मनाला सांगायचं, हारणं हा शब्द आपल्याला माहित नाहीये, किंवा आपण हारत नाही, पण जिंकतो. आणि आता काय आहे, आता आमची गाठ ना मृत्यूशी आहे. त्यामुळे आता मी माझ्या बाबांना हरू देणार नाहीये, त्यांना मरूही देणार नाहीये. मला इथून काही दिवस दूर जावं लागणार आहे, पण जाण्याआधी मला असे चेहरे नकोय. वाव, यू नो, मला थोडं जलन फील होतं. का? एक तर त्याला त्याच्या डॅडासोबत सगळं नॉर्मल करता आलं, इज अ लकी चॅप. अँड सेकंडली, त्याला त्याच्या डॅडासोबत बऱ्यापैकी वेळ घालवता आला. मला माझ्या डॅडाने पेटी जरा लवकर पाठवायला हवी होती, नाही? अरे ठीक आहे, वेडा. भूक लागली, आता भूक लागली. एवढ्या रात्री? ना ना, अरे ती वाली भूक नहीं, वो ऐसा होता है ना, शेर के मुंह को अगर खून लग जाए तो वो खून का प्यासा हो जाता है, वो वाली भूक. अरे दीदी, म्हणजे मला आता अजून स्टोरीज ऐकायच्या आहेत. कम ऑन, टेल मी, अजून सांग, यांच्याबद्दल पण सांग. हाय ना, हा याचं काय वेगळं? चला आत काय सापडले? आत काय सापडले बघा. साहेब घाबरवतो कशाला तू? अरे घाबरवत नाहीये, या ना आतमध्ये पटकन. चला चला बाई, चला. काय झालं रे तुला? हे बघ, हे बघ बघ, व्हॉट इज दिस? बघा ना. काय आहे? अरे भाई, हे अरे हे आता हे जे आपण म्हणजे इथे खयाली पुलाव बाई, आता आपण इथे आहोत. परीनी बनवलंय आपल्या. परी?